नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आज आहे 10 ऑगस्ट 2025. आज होता अंकिता आणि अभिलाषचा साखरपुडा. तब्बल 15 वर्षानंतर मी भारतात काही साखरपुडा अटेंड केला. काय करणार, बऱ्याच वर्षापासून आम्ही शिकागोत राहतो, त्यामुळे बऱ्याचशा आमच्या आनंदाचे लग्न, कार्य, समारंभ आमच्याकडून मिस होतात. आम्ही येऊ शकत नाही. तर आज होता अंकिताचा साखरपुडा. अंकिता ही माझ्या आत्या सासूबाई यांची मुलगी आहे आणि ह्या आहेत राणी आत्या आणि संगीता आत्या. साखरपुड्याला गेल्यावर मी सगळ्यात पहिले भेटले ते माझ्या आजी सासूबाईंना. त्यांनी मला मिठी मारली, कशी आहे, काय आहे, सगळं विचारलं. त्यानंतर त्यांच्याजवळ बसल्या होत्या शारदा आत्या आणि माझ्या सगळ्या बाकीच्या सासूबाई. खरंच खूप वर्षानंतर घरच्या सगळ्यांसोबत साखरपुड्याचा कार्यक्रम अटेंड केला. खूप छान वाटत होतं आणि खूप आनंदही होत होता. कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडा वेळ होता, तर म्हटलं चला सगळ्यांसोबत एक ग्रुप फोटो पण घेऊया. नंतर मी माझ्या आजी सासूबाई आणि मी असा आमच्या तिघींचाही फोटोशूट केला. खूप वर्षानंतर आम्ही तिघींनी मिळून इथे काही फोटो काढले, व्हिडिओ घेतले. आणि ही आहे सीमा, माझी नणंद. ती मला भेटायला आली आणि त्यानंतर सुरू झाला साखरपुडा. त्यानंतर नवरदेव मुलाला मुलीकडच्या 5 सवाष्णी ओवाळतात, त्यापैकी मलाही तिथे बोलवण्यात आलं. दोन्ही साईडचे सगळेजण आनंद, मस्ती आणि मजा करत गेम्स खेळले. मला ही गोष्ट फार आवडली. त्यानंतर झाली ग्रँड एंट्री अंकिता आणि अभिलाषची. अंकिता आणि अभिलाष, तुम्हाला दोघांनाही साखरपुड्याच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमचं नातं नेहमी प्रेम, विश्वास आणि आनंदाने उजळत राहो. अनफॉर्च्युनेटली मी त्यांच्या लग्नाला जाऊ शकणार नाही, याचं मला फार दुःख आहे. इकडे रिंग सेरेमनी झाली आणि आमच्या आत्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते साहजिकच आहे. त्यांना चेअरअप करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी त्यांना थोडंसं हसवलं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं. जेवणामध्ये स्पेशल आयटम होता तो मराठवाड्याचा फेमस डुबुक वडा. आता तुमच्या इथे त्याला काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.